पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, तुम्हाला भेट देण्याकरता याकरता नाही आलो की मला तुमच्याशी काही हितगुज करायचा आहे. मागच्या विधानसभेमध्ये मी तुमचा प्रश्न प्रखरपणे मांडला आणि यावेळेस सुद्धा लक्षवेधी सूचना 1759 हे मी लावलेली आहे 10 तारखेला आणि याच्यातले मी तुम्हाला वाचून दाखवतो. राज्यातील पोलीस पाटील यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या बाबत शासनाने तातडीने कारवाई करावी. राज्यातील पोलीस पाटील यांच्या मागण्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असूनही शासनाने त्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील महत्त्वाच्या घटकांना न्याय मिळत नसणे तसेच पोलीस पाटील यांच्या खालीलप्रमाणे प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केली नसणे. यापैकी प्रलंबित मागण्या पोलीस पाटील यांचे सेवानिवृत्ताचे वय 60 वरून 65 करणे, मानधनामध्ये दरवर्षी 10% नियमित वाढ करण्याबाबत, सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची तरतूद किंवा एक पुष्ट 25 लाख रुपये देणं, कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास कुटुंबास 50 लाख रुपयाचा सुरक्षा कवच देण्याबाबत, ग्राम पोलीस अधिनियम 1976 मध्ये दुरुस्ती करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत, पोलीस पाटील कल्याण निधी सुधारणा व DCPS लागू करून दरमहा 1000 रुपये कपात करण्याबाबत, पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य विमा कवच देण्याबाबत, पोलीस पाटील पदाचे नूतनीकरण पूर्णपणे बंद करून नियुक्ती कायमस्वरूप करण्याबाबत शासन निर्णयानुसार 2012 ते 2016 मध्ये प्रलंबित प्रवास भत्ता तत्काळ देण्याबाबत, वरील सर्व मागण्यांच्या निकाली कारवाई संदर्भात शासनाने कोणती कृती योजना तयार केली नसल्याने राज्यातील संपूर्ण पोलीस पाटील यांच्यावर अन्याय होत आहे असे निदर्शनास आले असल्यास मुळे परिणामी राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्यात शासनाविरोधाच्या तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असणे, त्यामुळे शासनाने तातडीने कारवाई करावी. हे निवेदन 10/12/2025 12:54 मी दिलेले आहे, सादर केलेले आहे. लक्षवेधी सूचना 1759. मी मागच्या वेळेस जे निवेदन दिलं होतं त्यामध्ये मी सरकारला सांगितलं की जे काही आपण सरकारी आपले लोक आहेत त्यांची नियुक्ती जी आहे ते त्यांची जी शैक्षणिक अर्हता असते त्याच्यावरती होतात, पण पोलीस पाटलांना परीक्षा द्यावी लागते आणि त्याच्या माध्यमातून त्यांची निवड होते. म्हणून याची गिनती त्यांच्यामध्ये करू नये असा विषय मी मागे घेतला होता. लक्षवेधी लावलेली आहे. आल्याबरोबर परत तुमच्या सगळ्यांचे प्रश्न शासनासमोर प्रखरतेने मांडील अशीच ग्वाही देण्याकरता इथं आलेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. नमस्कार. आमदार साहेबांना धन्यवाद देतो. या ठिकाणी अतिशय चांगली मांडणी स्वतः त्यांनी केलेली आहे आणि पोलीस पाटलांचे प्रश्न कसे सोडवता येतील